नेमकं काय आहे आपण सविस्तर जाणून घेऊयात। तर 1995 साली माणिकराव कोकाटे यांनी नाशिकमध्ये शासकीय कोट्यात सदनिका मिळवली होती। या सदनिका मुख्यमंत्री कोट्यातल्या होत्या। ही सदनिका मिळवण्यासाठी कोकाटेंनी बनावट कागदपत्रही सादर केली होती। या सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी होत्या, पण कोकाटे आणि त्यांच्या बंधूंनी खोटी माहिती सादर करत कमी उत्पन्न दाखवून सदनिका लाटल्या। या विरोधात तत्कालीन मंत्री तुकाराम दिघोळे यांनी तक्रारही केली होती आणि त्यांच्या तक्रारीवरून 1995 मध्येच नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला। त्यानंतर फेब्रुवारीमध्ये नाशिकच्या प्रथम वर्ग न्यायालयाने कोकाटे बंधूंना 2 वर्ष कारावास आणि 10,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आणि तीच शिक्षा आता नाशिक सत्र न्यायालयाने सुद्धा कायम ठेवली आहे। त्यामुळे आता हा मोठा धक्का खरं तर माणिकराव कोकाटेंना मानला जातोय। माणिकराव कोकाटेंचं खातं काढून घेण्यात आलेलं आहे आणि त्यांचं हे क्रीडा खातं आता अजित पवारांकडे देण्यात आलेलं आहे। कोकाटेंचं खातं काढण्याची मुख्यमंत्री फडणवीसांनी खरं तर राज्यपालांकडे शिफारस केली होती आणि त्यानंतर त्यांच्या शिफारसीनंतर हे क्रीडा खातं अजित पवारांकडे देण्यात आलेलं आहे। नाशिकमधलं हे सदनिका गैरव्यवहार प्रकरण कोकाटेंना चांगलंच भवलेलं आहे। त्या प्रकरणामध्ये त्यांचं क्रीडा खातं काढून घेण्यात आलेलं आहे। सध्या ते लीलावती रुग्णालयामध्ये उपचार घेत असल्याची माहिती आहे। खरं तर त्यांना कोणत्याही क्षणी अटक होणार असल्याची माहिती सध्या समोर येते आणि या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस हे मुंबईमध्ये येऊन खरं तर अटक वॉरंट घेऊन येणार असल्याची ही माहिती समोर येत होती। या संपूर्ण प्रकरणामध्ये क्रीडा मंत्रीपद माणिकराव कोकाटे यांचं काढून घेण्यात आलेलं आहे। खरं तर माणिकराव कोकाटे हे वेगवेगळ्या कारणांवरून नेहमीच चर्चेत राहिलेले आहेत। कृषी मंत्री असताना सुद्धा त्यांनी गेल्या काही विधानांमुळे महायुती सरकारवर त्यांच्या मोठी नामुष्की उडवली होती। शेतकरी कर्जमाफीवरून सुद्धा त्यांनी एक विधान केलं होतं। त्यामुळे विधिमंडळातील सभागृहामध्ये थेट रमी खेळतानाचा ऑनलाईन व्हिडिओ त्यांचा या ठिकाणी व्हायरल झाला होता। या प्रकरणी रोहित पवारांनी आरोप केल्यानंतर तेही प्रकरण चांगलं चर्चेत आलेलं होतं। त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कोकाटे यांचं खातं बदलण्याचं या ठिकाणी आदेश काढावे लागले। त्यानंतर कृषी मंत्री पदावरून त्यांची उचलबांगडी करून क्रीडा मंत्री या पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आणि आता क्रीडा मंत्री हे पद सुद्धा काढून घेण्यात आलेलं आहे। क्रीडा